रेकॉर्ड. आज आपण इथे शिकणार आहोत कंपोनेंट कम्युनिकेशन. तर इथे दोन प्रकारचं आहे, एक पॅरेंट टू चाइल्ड आणि चाइल्ड टू पॅरेंट. तर तसे आपण इथे दोन कंपोनेंट्स बनवलेले आहेत. कसे बनवलेत? NGGC पॅरेंट कंपोनेंट. इथे बघा पॅरेंट कंपोनेंट बनला. त्यानंतर मी दुसरा कंपोनेंट बनवला NGGC चाइल्ड कंपोनेंट. इथे बघा माझ्याकडे कंपोनेंट्स मध्ये कंपोनेंट्स कम्युनिकेशन मध्ये दोन कंपोनेंट्स बनलेले आहेत. एक आहे चाइल्ड कंपोनेंट आणि दुसरा आहे पॅरेंट कंपोनेंट. ओके. आता मला यांचं कम्युनिकेशन घ्यायचं आहे, म्हणजे यांच्या दोघांनी काहीतरी संभाषण करायचं आहे. पॅरेंट चाइल्डला काहीतरी डेटा पाठवेल आणि चाइल्ड पॅरेंटला काहीतरी डेटा पाठवेल. ओके. त्याला म्हटलं जातं पॅरेंट टू चाइल्ड कम्युनिकेशन. ओके. सो इथे आलो मी. पहिले मी पॅरेंट टू चाइल्डला पाठवणार, पॅरेंट पासून चाइल्डला पाठवणार. त्यासाठी माझ्याकडे आहे @input डेकोरेटर. कोणता डेकोरेटर? @input डेकोरेटर. सो मी इथे पॅरेंट मध्ये आलो. सगळ्यात पहिले तुम्हाला चाइल्ड मध्ये यावं लागेल. चाइल्ड मध्ये आलो. चाइल्ड मध्ये मी इथे सांगतो तुम्हाला कमेंट करून, SEND सेंड. हा इथे येणार गेट डेटा फ्रॉम पॅरेंट कंपोनेंट. ओके. फ्रॉम पॅरेंट कंपोनेंट using @input डेकोरेटर. ओके. पॅरेंट कंपोनेंट कडून मला इथे डेटा घ्यायचा युझिंग इनपुट डेकोरेटर. क्लिअर? कंट्रोल S. देन मी याच्या CSS मध्ये आलो, इथे TS मध्ये. तर आता याच्या आधी मला चेक करायचं माझा जो ब्राउझरवर आहे हा कोणता रिएक्टिव्ह फॉर्मचा दिसतोय, बरोबर ना? पण मला रिएक्टिव्ह फॉर्मचं नाही पाहिजे. मला कोणतं पाहिजे? मला आपलं पॅरेंट कंपोनेंट्स पाहिजेत. इथे फक्त एकच कंपोनेंट दिसला पाहिजे, तो आहे पॅरेंट कंपोनेंट. सो मी याचा सिलेक्टर कॉपी करतो पॅरेंट कंपोनेंटचा. @_parent ऍप HTML मध्ये आलो. इथे आल्यानंतर रिएक्टिव्ह फॉर्म बंद, रिएक्टिव्ह फॉर्म बंद. त्यानंतर /app-parent आणि इथे पॅरेंटला मी कॉल केला. ओके. इथे पॅरेंटला मी कॉल केला. तर पॅरेंटचा HTML मी ओपन करतो. आता इथे याचं काम संपलेलं आहे. तर parent.html इथे ओपन केलं. वरती आपल्याला पॅरेंट दिसणार. त्यानंतर मी इथे एक लाईन घेत आहे, HR म्हणजे हॉरिझॉन्टल रुलर घेतला. कंट्रोल S. याच्या नंतर मला इथे दिसला पाहिजे माझा चाइल्ड. ओके. तर मी आता पास करणार जे पण चाइल्डला डेटा लागणार आहे, पॅरेंट डेटा, तो मी इथून पास करणार चाइल्डला. ओके. सो तर मला आता सिंपल इथे app_child ला कॉल करायचा आहे. ओके. चाइल्डला कॉल केला. इथे बघा खाली माझा चाइल्ड वर्क झाला आणि वरती पॅरेंट वर्क झाला. दिसत आहे तुम्हाला? ओके. गुड. इथे मध्ये HR आला म्हणजे हॉरिझॉन्टल रुलर आला. हे बघा इथे. तर वरचा हिस्सा पॅरेंटचा देऊया आणि खालचा हिस्सा चाइल्डचा देऊया. तो मला आता काय करायचं आहे, पॅरेंट कडून चाइल्डला काहीतरी डेटा पाठवायचा आहे. तर मी पॅरेंटच्या TS मध्ये आलो. पहिले तर चाइल्डला इथे ठेवतो. ओके. आता पॅरेंटला क्लिक केलं, कंट्रोल S केलं. नंतर पॅरेंटचा TS ओपन केला, कंट्रोल S केलं. ओके. देन मी चाइल्डला इथे क्लिक केलं, कंट्रोल S केलं आणि याचं पण TS ओपन करून ठेवला. इथे बघा 4 फाईल आहेत. इथं पॅरेंट HTML, चाइल्ड HTML, चाइल्ड TS, इथं चाइल्ड पॅरेंट TS आणि इथं पॅरेंट HTML. ओके. तर मी इथे आता पॅरेंटच्या TS मध्ये आलो. इथं एक बनवतोय. कोणतं बनवू? SEND सेंड डेटा
टू चाइल्ड, हॅलो फ्रॉम पॅरेंट कंपोनेंट. ओके, हा डेटा मला कुठे सेंड करायचा आहे? चाइल्डला सेंड करायचा आहे. तर मी हा व्हेरिएबल कॉपी केला, इथे आलो पॅरेंट HTML मध्ये. इथे आल्यानंतर इथे मी एक ऑब्जेक्ट बनवणार. ओके, कोणता? चाइल्ड डेटा नावाचा एक ऑब्जेक्ट, हे काय बोलतात त्याला, ऍट्रिब्यूट बाइंडिंग बनवला आणि ह्याच्यात मी तो डेटा इथे पास करून टाकला. आता हा एरर देणार, कॅन नॉट बाइंड चाइल्ड डेटा बिकॉज. इथे आता मला चाइल्डच्या TS मध्ये यायचं आहे. इथं मी लिहिणार @ इन इनपुट. ओके, @input आणि इथं कॉलन देऊन स्ट्रिंग करणार. आणि या इनपुटला इम्पोर्ट करणं गरजेचं आहे हा. तर इथं राईट क्लिक करून क्विक फिक्स करतोय आणि नाही आलं. अं, एकच मिनिट, यायला पाहिजे. इनपुट नाही झाला. ನೋಡಿ कंट्रोल से INPUT इनपुट. ओके, अँग्युलर कोर मधून मी इनपुट केलं. हे बघा इथं झालं. इथं इम्पोर्ट, इनपुट डेकोरेटर इथे इनपुट झालं का? त्यानंतर इथं आणलं, इथे मी चाइल्ड. आता या चाइल्डला मी पॅरेंट मध्ये आलो इथे आणि इथे पेस्ट करून दिला. आता हा झाला पॅरेंट टू पॅरेंट, पॅरेंट टू चाइल्ड सेंड झाला डेटा. कंट्रोल S केलं, अल्ट टॅप केलं. अजूनही इथं चाइल्डचा डेटा दिसतोय का? इथे चाइल्डचा आलेला नाही दिसत. मग आपल्याला तो बाइंड करावा लागेल की नाही? तर मी चाइल्ड TS मध्ये आलो. इथं हा जो व्हेरिएबल आपण बनवलेला आहे याला HTML मध्ये गेलो आणि इथं आता बाइंड करूया आपण. P टॅग दिस डेटा, डेटा फ्रॉम पॅरेंट. कंट्रोल S चेक करा, आला का? डेटा फ्रॉम पॅरेंट, हॅलो फ्रॉम पॅरेंट आला, आलेला आहे. असंच जर मला चाइल्ड कडून पॅरेंटला काही डेटा पाठवायचा असेल, आता मला चाइल्ड कडून पॅरेंटला काहीतरी डेटा पाठवायचा आहे, तर तो कसा पाठवणार? तो पाठवण्यासाठी माझ्याकडे आहे आउटपुट, आउटपुट. ओके, पॅरेंथिसिस ओपन, पॅरेंथिसिस क्लोज. त्यानंतर याच्यात येणार इव्हेंट, इव्हेंट इमिटर. ओके, हा घेणार मी स्ट्रिंग आणि याच्यात पाठवणार स्ट्रिंग. ओके, तर इथे मला आता इव्हेंट इमिटर लावणं गरजेचं आहे. याला क्विक फिक्स करतोय. इथं आलं का नाही इव्हेंट इमिटर वरती? आलं ना. आणि घेतोय, आणि पण नाही आला. हा, हे बघा इथं चाइल्ड म्हणजे ह्या डेटा सोबत मला न्यू इमिट करायचं आहे. इव्हेंट इमिटर आणि त्यानंतर इथं आपण पॅरेंट टू चाइल्ड घेतला, आता चाइल्ड टू पॅरेंट करणार आहात इनपुट. तर चाइल्ड कंपोनेंट मध्ये चला आता इथून आता आपण एक डेटा सेंड करूया. तर इथं मी घेणार SEND, सेंड डेटा टू पॅरेंट.
ओके. आणि दिस डॉट इव्हेंट हॅलो फ्रॉम चाइल्ड कंट्रोल एस. आता इथे चाइल्ड मध्ये आलो, इथे एक बटन बनवणार मी, सेंड डेटा टू पॅरेंट. ओके. BUT बटन आणि सेंड डेटा टू पॅरेंट हा बनवला. कंट्रोल एस, ऑल्ट टॅब. त्यानंतर आता मला पॅरेंट मध्ये हा आता पण डेटा येणार नाहीये, चेक करू शकता. मी क्लिक करतोय, आला का डेटा पॅरेंट मध्ये? नाही. बिकॉज मला आता तो पॅरेंट मध्ये रिसीव करावा लागेल. इथून मी डेटा सेंड केला, बट तिथे मला रिसीव करावा लागेल ना. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिले येणार HTML वर. HTML वर आल्यानंतर मला इथे एक इव्हेंट लावावं लागेल, एक फंक्शन बनवावं लागेल. इव्हेंट कोणता? चाइल्ड इव्हेंट, जो आपण इथे बनवलेला आहे इथे HTML मध्ये. हे बघा इथे चाइल्डच्या TS मध्ये इथे हा बनवला ना चाइल्ड इव्हेंट. चाइल्ड इव्हेंट नावाचा एक इथे मी कॉल केलेला आहे चाइल्ड इव्हेंट, आणि त्याच्यात एक मेथड बनवायची आहे मला. त्याच्या TS मध्ये आलो. पॅरेंटच्या TS मध्ये आल्यानंतर मला इथे एक मेथड बनवायची आहे, तर मी इथे मेथड बनवणार रिसिव रिसिव डेटा फ्रॉम चाइल्ड, आणि याच्यातनी पॅरेंथेसिस ओपन पॅरेंथेसिस क्लोज आणि एंटर. इथे अजूनही डेटा आला नाही, तर मग डेटा घेण्यासाठी मला इथे एक व्हेरिएबल पास करावा लागेल. मी इथे घेणार इव्हेंट कॉलन ॲनी, म्हणजे काही असू शकतो. ओके. इव्हेंट कॉलन ॲनी, आणि कन्सोल लॉग मध्ये लिहिणार डेटा रिसीव फ्रॉम चाइल्ड कंपोनेंट, आणि इव्हेंटला प्रिंट करणार. कंट्रोल एस. ओके. इव्हेंटला प्रिंट केल्यानंतर मला हा डेटा अजूनही प्रिंट होणार नाही. सो मी काय करतोय, इथे आलो, इथे आपण सेंड डेटा लिहिले ना. हा, इथे मी एक व्हेरिएबल बनवतो, गेट डेटा फ्रॉम चाइल्ड, आणि इथं ॲनी टाकलं, आणि याच्यातनी एंटर दिस डॉट इव्हेंटला पास केला. आणि हा जो डेटा आहे, हा जो व्हेरिएबल आहे, त्याला मी इंटरपोलेट करतो पॅरेंट मध्ये. पॅरेंट कंपोनेंट मध्ये आलो, पी टॅग घेतली, एंटर केलं, आणि दिस डेटा रिसीव फ्रॉम चाइल्ड कंपोनेंट. कंट्रोल एस केलं, आणि आता चेक करा, आला का? इथे बघा पूर्ण एम्प्टी दिसतंय. जेव्हा मी या बटनावरती आता क्लिक करेन, तर इथे बघा डेटा क्लिक झाला, आला हॅलो फ्रॉम चाइल्ड कंपोनेंट, आला का? अशा प्रकारे आपण डेटा पाठवू शकतो. क्लिअर? आता तुम्ही बोलणार सर, मी इथून जर का बटनावर पाठवू शकतो, तर पॅरेंट कडून पण चाइल्डला बटना थ्रू पाठवू शकतो. ऑब्विसली पाठवू शकतो. तर चला आपण आता पॅरेंट पासून डेटा पाठवूया, पॅरेंट कडून. तर इथे मी एक बटन घेतला. इथं बटन घेतो, BUTT बटन, आणि इथे नाव लिहितो SEND, सेंड डेटा टू सी चाइल्ड using सी using using बटन. ओके. आणि इथे एक मेथड बनवतो, सेंड. ओके. तर इथं असं नाही, इथं मी एक मेथडच बनवतोय, CLI क्लिक, आणि इथे एक फंक्शन बनवतो पहिलं मी, SEND सेंड डेटा टू चाइल्ड नावाचं. सेंड डेटा टू चाइल्ड ही एक मेथड बनवतो मी याला. ओके.
आणि हीच मेथड आता मला टीएस मध्ये बनवावी लागेल. सो मी इथं पॅरेंटच्या टीएस मध्ये आलो, त्यानंतर इथे आलो. इथे आल्यानंतर आता हा इथे हे झालं. चाइल्ड हा व्हेरिएबल आणि फंक्शन नेम सेम झालं, त्यामुळे तो प्रॉब्लेम देत आहे. सो मला काय करावं लागेल? हम्म, इथे वन घेतला आणि इथे पण आपण वन घेऊया. कंट्रोल एस, टॅब. आता मी इथे आलो, इथे बटन दिसते तुम्हाला. इथनं आता सेंड केला, आला डेटा. इथून आता सेंड केला, इकडं पण आला. समजलं?